नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट। महाराष्ट्रामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात। बघा, यादी तुमचे नाव यादीमध्ये आहे का? पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट। पीक विमा संदर्भातील आजचा जो महत्त्वाचा विषय आहे, प्रलंबित पीक विमा खरीप रब्बी हंगाम 2024चा पीक विमा अपडेट। पीक विमा लेटेस्ट न्यूज का आहे? पीक विमा जमा होणार का? कधी पीक विमा होणार जमा? याविषयी सर्व शेतकरी चिंतित आहे। परंतु आता पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे। येत्या 2 ते 3 दिवसामध्ये खरीप आणि रब्बी हंगाम 2024चा 75% राहिलेला पीक विमा, ज्यांचा अग्रिम पीक विमा जमा झाला आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना पीक विमा जमा होणार। ज्यांचा KYC अपडेटचा प्रॉब्लेम होता किंवा ज्यांनी फॉर्म भरताना काही चुकीची माहिती दिली होती, अशा सर्व शेतकऱ्यांना सुद्धा जर तुम्ही करेक्ट डॉक्युमेंट अपलोड केले असतील, KYC केले असेल, तर पीक विमा जमा होणार। आता खात्याची यादी आलेली आहे। पीक विमा संदर्भातील महत्त्वाची अपडेट अशी आहे की 2 ते 3 दिवसामध्ये पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। का आहे बातमी? सविस्तर चर्चा करूया। पीक विमा लेटेस्ट अपडेट अशी आहे की बघा, ज्यांनी खात्यावरती पैसे जमा केलेले आहे, सरकारने आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत। पीक विमाचे पैसे कोण देतं? तर त्या इन्शुरन्स कंपन्या आहेत, ज्यांच्याकडे आपण क्लेम केलेला आहे, त्या कंपन्या आता पैसे द्यायला सुरुवात केली। आता बघा, पीक विमाला उशीर का होत होता? तर सरकारने जे काही 75 ते 80% जास्त नुकसान झालेलं होतं, हा निधी सरकारकडून येणं अपेक्षित होतं। परंतु आता पीक विमा कंपन्यांना हा निधी वितरित व्हायला सुरुवात झाली आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापासून GR आलेले आहे, सरकारने पैसे द्यायला सुरुवात झालेली आहे। साधारणतः 2200 कोटी रुपयाचा निधी साधारणतः 15 ते 20 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा झालेले आहे। एकरी 22,000 ते 40,000 रुपये प्रति हेक्टरी प्रत्येक रिजन वाईज आता टप्प्याटप्प्यात पैसे द्यायला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रामध्ये पीक विम्याची वाट सर्व शेतकरी बऱ्याच दिवसापासून पाहत आहे। पीक विमा कधी येणार? पीक विमा कधी येणार? हा सर्व शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे। कारण का बघा, आता पावसाळा सुरू झाला आहे, पावसामुळे भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे। काही ठिकाणी दुबार पेरणीसुद्धा करावी लागणार आहे। याच्यासाठी बियाणे असेल, मशागत असेल, नांगरणी असेल, याचा खर्च कुठून येणार? आता पीक विम्यामध्ये यादीत आपलं नाव आहे का नाही, हे कसं चेक करायचं? तर PMFBY या पोर्टलवरती जाऊन, जे जुनं पोर्टल आहे, या जुन्या पोर्टलवरती डॅशबोर्डवरती जाऊन OTP टाकायचा आहे आणि OTP टाकल्यानंतर आधार बेस लॉगिनच्या मार्फत आपलं नाव हे चेक करायचं आहे। जर आपल्याला 25% यादी रक्कम आलेली असेल, तर आता 75% सुद्धा येणार आहे, असं जे काही पीक विमाचे अधिकारी आहे यांनी जाहीर केलेलं आहे। बघा, पीक विमा ही अतिशय महत्त्वाची महाराष्ट्र राज्यातील साधारणपणे 64 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही साधारणतः 2555 कोटी ते 2852 कोटीपर्यंत ही रक्कम सरकार देणार आहे। सरकारने सरकारचा हिस्सा आता देऊ केलेला आहे। पीक विमा कंपन्या आता हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकणार आहे। येत्या 4 ते 5 दिवसामध्ये ही रक्कम जमा व्हायला पाहिजे, असं सरकारचं धोरण आहे। यानुसार आता टप्प्याटप्प्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आपल्याला पीक विमाचा किती हप्ते आलेले आहे? 25% अग्रिम पीक विमा आलेला आहे का? त्याचबरोबर 75%ची काय अपडेट आहे? सविस्तर चर्चा आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज पीक विम्यावरती लेटेस्ट अपडेट टाकत असतो। आपल्याला काय मत वाटतं, आपल्याला कसं वाटतं, हे आम्हाला कमेंट करून कळवा। कारण का बघा, पीक विमा ही अतिशय जिव्हाळ्याची विषय आहे। कारण का सरकारने जे काही नुकसान झाले आहे, नुकसानीसाठी 1 वर्ष उलटून गेले तरी अजूनही पैसे दिलेले नाही। परंतु आता टप्प्याटप्प्यानुसार सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येणार आहे। पीक विमाचं नवीन पोर्टल जे चालू झालेलं आहे, या नवीन पोर्टलमध्ये आता 2%, 5%, 6% पैसे वाढलेले आहेत। जुना जो पीक विमा होता, हा अतिशय क्रांतिकारी होता। 1 रुपयात सरकारने सगळ्यांना पीक विमा, परंतु याचा काही गैरफायदा भरपूर शेतकऱ्यांनी घेतल्याचं सरकारच्या निदर्शनात आलं आहे। याच्यामुळे आता 1 रुपया पीक विमा बंद होऊन सरकारने आता नवीन कप अँड कॅप मॉडेल, त्याच्यानुसार पैसे टक्केवारीत वाढवले आहे। क्षेत्रानुसार पैसे आहे, त्याचबरोबर पिकानुसार पैसे आहे। आणि जसा तुमचा क्लेमला टाईम लागला, आता हा टाईम लागणार नाही, कारण याच्यात रक्कम वाढलेली आहे। साधारणपणे हेक्टरी 1000 रुपयापर्यंत रक्कम आलेली आहे। म्हणजे बघा, सरकारकडे कलेक्शन चांगलं होणार आहे। म्हणजे निधीला कोणत्याही प्रकारची पुढे कमतरता भासणार नाही। आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं? कारण का बघा, सरकारकडे निधी आला तर सरकार लवकर शेतकऱ्यांना देऊ करणार आहे। पीक विमा कंपन्यांनी यादी अशा प्रकारे जाहीर केली आहे। पीक विमाची लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। अधिक माहितीसाठी आमचा किसान राजा चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। लेटेस्ट अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांसाठी घेऊन येत असतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की आपण आमचा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहात। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।